तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 386 पेजवर पहिलीच ओळ आहे. तर हा श्लोक बरोबर आहे ना. मध्ये चालय पहिल्या ओळीमध्ये. तर हा श्लोक देत आहे. तर विषय हा चालू आहे की तत्वज्ञान झाल्यानंतर देखील जीवनमुक्तीसाठी वासनाक्षय आणि मनोनाश करणं आवश्यक आहे. कोणत्या ज्ञानाकरिता हे कर्तव्य आहे. तर सांगितलं होतं की जो ज्ञानी कृतोपास्ती आहे त्याच्याकरिता शास्त्राने कुठलंही कर्तव्य सांगितलेलं नाही. त्याच्या सर्व कर्तव्याचा निषेध केलेला आहे. परंतु जो अकृतोपास्ती ज्ञानी आहे अर्थात तत्वज्ञानाचा अमुख्य अधिकारी त्याने तर तत्वज्ञान झाल्यानंतर देखील जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ वासनाक्षय मनोनाश केला पाहिजे. कारण वासनाक्षय मनोनाश जर केला नाही तर चित्ताची एकाग्रता रूप विश्रांती प्राप्त होत नाही. आणि जर चित्ताला विश्रांती नसेल अर्थात एकाग्रता नसेल तर दृष्ट दुःखाची निवृत्ती होत नाही. मग तत्वज्ञान झालेलं असल्यामुळे जरी त्याला विदेह मोक्ष निश्चित मिळणार असला तरी जीवनमुक्तीचं विलक्षण सुख उपभोगता येत नाही. ते त्याला प्राप्त व्हावं याकरिता त्याच्या चित्ताची विश्रांती झालेली असली पाहिजे. आणि चित्ताची विश्रांती होण्याकरिता त्या अकृतोपास्ती ज्ञानी पुरुषाने तत्वज्ञान झाल्यानंतर देखील मनोनाश आणि वासनाक्षय केला पाहिजे. त्याचा अभ्यास केला पाहिजे हे सांगितलं. त्यावर पुन्हा पूर्वपक्षाने शंका केली की वासनाक्षय करण्याकरिता पुरुष तेव्हाच प्रवृत्त होईल म्हणजे वासनेचा नाश करण्याकरिता वासनेची निवृत्ती करण्याकरिता तेव्हाच प्रवृत्ती होईल जेव्हा त्या वासनेचं स्वरूप माहीत असेल. म्हणून अगोदर वासनेचं स्वरूप काय आहे ही गोष्ट सांगितली पाहिजे. त्यावर सिद्धांतांनी समाधान म्हणून उत्तर दिलं की बरोबर आहे. याकरिता अगोदर आम्ही आता वासनेचं काय साधारण लक्षण आहे त्याचप्रमाणे वासनेचे विभाग अर्थात भेद किती आहेत त्याचप्रमाणे वासनेचं फल काय आहे आणि एवढंच नाही तर त्या वासनेचं विशेष लक्षण काय आहे या सर्व गोष्टी आम्ही सांगणार आहोत. पण या सर्व गोष्टीचं विवेचन आम्ही आमच्या मनाने करणार नाहीत तर प्रभू रामचंद्रांना उपदेश करत असताना योग वासिष्ठ ग्रंथामध्ये वसिष्ठ मुनींनी ज्या ज्या परिभाषा केलेल्या आहेत वासना इत्यादिकांच्या त्याच परिभाषेला घेऊन आम्ही याचं विवेचन करणार आहोत. तर म्हणून आता योग वासिष्ठामधला जो श्लोक आहे की ज्याच्यामध्ये वासनेचं स्वरूप सांगितलेलं आहे साधारण लक्षण सांगितलेलं आहे तो श्लोक आता या ठिकाणी दिला जात आहे. तर श्लोक दृढ भावनया त्यक्त पूर्वापर विचारणम यदा दानं पदार्थस्य वासना सा प्रकीर्तिता. ठीक हा श्लोक आहे. पदच्छेद दृढ भावनया त्यक्त पूर्वापर विचारणम यत् आदानं पदार्थस्य वासना सा प्रकीर्तिता. अन्वय दृढ भावनया त्यक्त पूर्वापर विचारणम यत् आदानं पदार्थस्य वासना सा प्रकीर्तिता. हा पदच्छेद झाला. आता अन्वय पहा. ठीक आहे. काय झालं अन्वय सांगायला सुरुवात केली का पुन्हा सांगतो.
त्यक्त पूर्वापर विचारणम दृढ भावनया यत पदार्थस्य आदानम सा वासना प्रकीर्तिता. ठीक आहे, अर्थ पहा. त्यक्त पूर्वापर विचारणम, पूर्व अगोदर नंतर किंवा याचा परिणाम काय होईल कुठल्याही प्रकारचा विचार न करता अत्यंत दृढ भावनेने जे पदार्थाचं ग्रहण, पदार्थाचा स्वीकार, पदार्थाचा वस्तूंचा स्वीकार, कुठल्याही प्रकारचा विचार न करता जो पदार्थाचा स्वीकार आहे, दृढ भावनेने केला जाणारा स्वीकार, त्यालाच म्हणतात वासना प्रकीर्तिता. म्हणजे कसं जरा कळलं नाही उदाहरणाने सांगा. तर उदाहरण देतात अगोदर या श्लोकाचा अर्थ देऊन उदाहरण. अर्थ पहा. अर्थ जिस दृढ़ भावना करके, दृढ़ भावनेच्या द्वारे पूर्व अपर के विचारते विनाही, पूर्व अपर कुठलाही विचार न करता पदार्थों का ग्रहण होवे, दृढ भावनेने पदार्थाचं ग्रहण केलं जातं. अर्थात कसं बरं? उदाहरण, हमारी भाषा सर्व भाषा होते समीचीन है. ज्याची जी भाषा असेल खरोखर ती भाषा समीचीन आहे की नाही असा कुठलाही पूर्वापार विचार न करता फक्त अत्यंत दृढ भावनेने जे त्या भाषेचं ग्रहण, कसं की आमची भाषा सर्व भाषात समीचीन आहे, श्रेष्ठ आहे, असा आग्रह, अभिनिवेश, याला म्हणायचं वासना. केवळ भाषेबद्दलच नाही, कोणत्याही पदार्थाबद्दल. म्हणून आणखीन उदाहरण देत आहे. हमारी भाषा सर्व भाषा होते समीचीन है, तथा त्याचप्रमाणे हमारा देश सर्व देश होते समीचीन है. आमचा देश, तर देशरूप पदार्थाचं ग्रहण केलं पूर्वापार विचार न करताही, आहे की नाही, दृढ भावनेने. हमारा देश सर्व देश होते समीचीन है, तथा हमारा कुल सर्व कुल होते उत्तम आहे. आमचं कुल, आमच्या कुलासारखं दुसरं कुलच नाही, आम्ही सर्वात श्रेष्ठ आहोत. आहे की नाही. पूर्वापार विचार न करता केवळ दृढ भावनेने जे अशा रीतीने पदार्थाचं ग्रहण, त्याला म्हणतात काय? वासना. थोडक्यात काय? कोणत्याही वस्तूविषयीचे अत्यंत दृढ संस्कार, त्याला म्हणायचं वासना. आणखीन उदाहरण, तथा हमारे पुत्रादिक सर्व ते समीचीन है. आमचे पोरं काय विचारायचं, असे पोरच नाही कोणाचे. हा, वाघ आणि सिंहाचे नुसतं छू म्हणलं की धावतात. हमारे पुत्रादिक सर्व ते समीचीन है इत्यादी उदाहरण दिले 2-4. इत्यादिक अभिनिवेश, अभिनिवेश म्हणजे आग्रह, दुराग्रह, काही विचार न करता त्या गोष्टीचा स्वीकार करणं, यालाच काय म्हणतात? दुराग्रह. आणि विचार करून स्वीकार करणं, तो आग्रह होऊ शकेल. ठीक आहे. इत्यादिक अभिनिवेश जिस भावना करके होवे है, सा भावना, अशी जी भावना, ठीक आहे ना, इत्यादी पदार्थाचा आग्रह ज्या भावनेने होतो, सा भावना विद्वान पुरुषोने वासना कही आहे. अशा त्या दृढ भावनेलाच म्हटलेलं आहे काय बरं? वासना. सा भावना विद्वान पुरुषोने वासना कही है इति. अब ता वासना का विभाग तथा फल वर्णन करे. ते झालं वासनेचं साधारण लक्षण. आता त्या वासनेचं विभाग करतात, विभाग करून फलही सांगतात आहे, आणि त्या विभाग केल्यानंतर त्या वासनेचं लक्षणही करतील. अगोदर वासनेचा विभाग तर श्लोक देत आहेत त्याच्याकरिता. हा श्लोक, वासना द्विधा प्रोक्ता शुद्धा च मलिना तथा मलिना जन्मनो हेतु शुद्धा जन्म विनाशिनी. वासना द्विधा प्रोक्ता शुद्धा च मलिना तथा मलिना जन्मनो हेतु शुद्धा जन्म विनाशिनी. अन्वय सरळ आहे, अर्थ भी सरळ आहे. वासना द्विधा प्रोक्ता, वासना 2 प्रकारची आहे, एक शुद्धा आणि दुसरी मलिना. त्यात जी शुद्ध वासना आहे तिचं फल काय? तर मलिना जन्मन हेतु, मलिन वासना ही जन्माला कारण आहे. शुद्ध वासना असेल तर जन्म विनाशिनी, तर ती जन्म मृत्यूचा नाश करणारी आहे. ठीक. अर्थ यह सा उक्त वासना 2 प्रकार की होवे है.
एक तो शुद्ध वासना होवे है और दूसरी मलिन वासना होवे है। ता मलिन वासना तो इस पुरुष के जन्म का कारण होवे है, जन्म मृत्युला कारण है मलिन वासना, और शुद्ध वासना जन्म के निवृत्ती का कारण होवे है। जन्माच्या निवृत्तीला कारण आहे कोण? मलिन शुद्ध वासना। जन्माच्या निवृत्तीला कारण आहे शुद्ध वासना। ठीक है। अब त्या मलिन वासना का स्वरूप लक्षण काय आहे? आता त्या मलिन वासनेचं काय स्वरूप आहे, शुद्ध वासनेचं काय स्वरूप आहे, हा सर्व विचार आता सांगत आहे। त्या अगोदर वहीवर थोडा नकाशा काढूया, आकृती तर लिहा, ओळीच्या मध्यभागी लिहा वासना। झालं? वासना, त्या वासनेचे त्याच्या खाली रेषा करून दोन विभाग दाखवा। झाले? वासना, त्याच्या खाली रेषा काढायची, त्याचे दोन विभाग दाखवायचे। त्यात पहिल्याच्यात लिहायचं शुद्ध वासना, दुसऱ्या पॉइंटला मलिन वासना। शुद्ध वासना, मलिन वासना। त्यामध्ये मलिन वासना याच्या खाली रेषा ओढून तिचे तीन विभाग दाखवायचे। मलिन वासनेचे तीन विभाग। नंबर 1 लोकवासना, नंबर 2 शास्त्र वासना, नंबर 3 देह वासना। तीन विभाग झाले, लोकवासना, शास्त्र वासना, देह वासना। त्यात शास्त्र वासनेचे तीन प्रकार, शास्त्र वासनेचे तीन प्रकार। खाली रेषा ओढून तीन विभाग दाखवा। नंबर 1 पाठ वासना, नंबर 2 अर्थ वासना, नंबर 3 अनुष्ठान वासना। पाठ वासना, अर्थ वासना, अनुष्ठान वासना। झालं? त्याच्यानंतर जी नाही, अगोदर तीन मलिन वासनेचे तीन भेद केले ना, लोकवासना, शास्त्र वासना, देह वासना। त्यात जी अंतिमची आहे देह वासना, तिचे दोन भेद। देह वासनेचे दोन भेद। नंबर 1 देह विषयक वासना, देह विषयक वासना। नंबर 2 देह संबंधी गुण विषयक वासना। देह संबंधी गुण विषयक वासना। झालं? ही जी अंतिम आहे की नाही देह संबंधी गुण विषयक वासना, तिचे पुन्हा दोन भेद करा रेषा ओढून। कोणचं? देह संबंधी गुण विषयक वासना, तिचे दोन भेद। त्यात नंबर 1 शास्त्रीय, दुसरी आहे लौकिक। शास्त्रीय, दुसरी आहे लौकिक। त्यात पहिली जी शास्त्रीय आहे ना, तिचे पुन्हा दोन विभाग। शास्त्रीयचे दोन विभाग, गुणाधान प्रयुक्त, गुणाधान प्रयुक्त, आणि दुसरी आहे दोष निवृत्त युक्त, दोष निवृत्त युक्त। ठीक? तर दुसरी जी आहे लौकिक, शास्त्रीय वासना लौकिक वासना म्हटलं होतं ना, त्या लौकिक वासनेचे पुन्हा दोन भेद। लौकिक वासनेचे पुन्हा दोन भेद।
देह में सौंदर्यादिक गुण धारण, देह में सौंदर्याधिक गुण धारण करने की वासना, देह में सौंदर्याधिक गुण धारण करने की वासना। दूसरी मल निवर्तक वासना, मल निवर्तक वासना। मल निवर्तक वासना झालं। चला आता मूळमध्ये, तर साउक्त वासना दो प्रकार की होवे, एक तो शुद्ध वासना होवे है, दूसरी मलिन वासना होवे, बरोबर। पुढे तहा मलिन वासना तो इस पुरुष के जन्म का कारण होवे है, मलिन वासना ही जन्म मृत्यूला कारण है, और शुद्ध वासना जन्म के निवृत्ती का कारण होवे है। शुद्ध वासना जर असेल तर मनुष्याला जन्म मरणाधिक या संसारापासून मुक्ती मिळते, त्याचा विस्तार पुढे येणार आहे। शुद्ध वासना जन्म के निवृत्ति का कारण होवे है इति। अब ता मलिन वासना का स्वरूप लक्षण काय आहे, तर मलिन वासनेचं काय लक्षण आहे बरं, ते लक्षण आता सांगतात श्लोकाच्या माध्यमाने। ता श्लोक, अज्ञान सुघनाकार घनाहंकार शालिनी पुनर्जन्म करी प्रोक्ता मलिना वासना बुधैहि। ठीक, तर अन्वय, अज्ञान सुघनाकार घनाहंकार शालिनी पुनर्जन्म करी मलिना वासना बुधैहि प्रोक्ता, मलिना वासना बुधैहि प्रोक्ता। ठीक, तर बघा आता अज्ञान सुघनाकारा ही विशेषण आहे मलिन वासनेचं, आणि पुनर्जन्म करी हे पण विशेषण आहे, पुन्हा जन्माला कारण असणारी वासना मलिन वासना। पुन्हा कशी बरं, अज्ञान सुघनाकार घनाहंकार शालिनी, अज्ञान आहे चांगल्या प्रकारे भरलेला जिच्यात, पुन्हा अहंकार शालिनी घनाहंकार शालिनी, घनीभूत अहंकार आहे जिच्यामध्ये, अशी वासना, पुन्हा 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 जन्माला कारण ठरणारी वासना, त्या वासनेला विद्वान लोकांनी बुधैहि मलिना प्रोक्ता, मलिन वासना असं म्हटलेलं आहे। ठीक आहे, तर अज्ञान सुगनाकार इत्यादी जो शब्द आहे की नाही, त्याच्यावर एक टिप्पणी लिहूया। तर या ब्रह्मस्वरूप आवरकेन, ब्रह्मस्वरूप आवरकेन अज्ञानेन, अज्ञानेन सुष्ठु घनीभूतः, सुष्ठु घनीभूतः आकारः यस्य सह तथोक्तः, सह तथोक्तः अर्धविराम, स चासौ घनाहंकारः, स चासौ घनाहंकारः च इति तथा तच्छालिनी, तच्छालिनी बराबर तत्सहिता इति यावत, तत्सहिता इति यावत पूर्णविराम। अहंकारस्य घनाकारः बराबर अहंकारस्य घनाकारः बराबर भ्रांति परंपरा, भ्रांति परंपरा
अर्धविराम साच आसुर संपत प्रस्तावे साच आसुर संपत प्रस्तावे भगवता दर्शिता भगवता दर्शिता उद्धरण चिन्ह इद मध्यमया लब्धम इत्यादी उद्धरण चिन्ह पण इद मध्यमया लब्धम इद मध्यमया लब्धम इत्यादी ठीक अर्थ पहा. तर ब्रह्मस्वरूप आवरकेन अज्ञानेन ब्रह्मस्वरूपाचं आवरण करणारं जे अज्ञान त्या अज्ञानाने सुष्टू अज्ञान सुघनाकार असं म्हटलं की नाही सुष्टू चांगल्या प्रकारे घनीभूत आकार यस्य घनीभूत आहे आकार ज्याचा म्हणजे अज्ञानाने घनीभूत आहे आकार ज्याचा आकार यस्य सह तथोक्त घनाहंकार सचासौ घनाहंकार तोच आहे कोण घनाहंकार च इति तथा तथा मतलब तत्शालिनी तत्सहिता इत्यावत अर्थात घनीभूत अज्ञान आणि अहंकाराने युक्त अशी वासना. अहंकाराची घनाकारता म्हणजे काय बरं भ्रांती परंपरा ठीक आहे ना. ती कशी असते तर ती भगवंताने आसुर संपत्ती दाखवत असताना श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेली आहे इद मध्यमया लब्धम इत्यादी. त्याचा विस्तार इथं पण होत आहे. आता पहा मूळमध्ये तर अज्ञान सुघनाकार घनाहंकार शालिनी पुनर्जन्म करी प्रोक्ता मलिना वासना बुधैशी. श्लोकाचा अर्थ देत आहे ग्रंथकार. अर्थ यह ब्रह्म के स्वरूप का आवरक जो अज्ञान है ब्रह्मस्वरूपाचं आच्छादन करणारं जे अज्ञान आहे ता अज्ञान करिके त्या अज्ञानाच्या द्वारे घनीभूत हुआ है आकार जिसका ऐसा जो घन अहंकार ठीक आहे ना त्या अज्ञानाच्या द्वारे घनीभूत झाला आहे आकार ज्याचा असा कोण अहंकार. तर अज्ञानाने घनीभूत झालेला जो अहंकार ठीक आहे अहंकार आहे घन अहंकार आहे ता अहंकार सहित जा वासना है सा वासना विद्वान पुरुषोने मलिन वासना कही है. थोडक्यात काय बरं अहंकाराने युक्त जी वासना तिला म्हणायचं काय मलिन वासना. पण तो अहंकार सुद्धा कसा बरं तर अज्ञानाने घनीभूत झालेला अहंकार अज्ञानाने युक्त अज्ञानानेच जणू काय त्या अहंकाराचा आकार धारण केलेला आहे असा जो अहंकार आणि त्या अहंकारासहित जी वासना आहे तिला म्हणायचं काय मलिन वासना. ता अहंकार सहित जा वासना है सा वासना विद्वान पुरुषों ने मलिन वासना कही है. लागलं पुढे सा मलिन वासना ही इस पुरुष को पुनः जन्म की प्राप्ति करे है. अशी जी मलिन वासना आहे तीच या पुरुषाला पुनः पुनर्जन्माला कारण आहे पुनः जन्म की प्राप्ति करे है. तहा भ्रांति ज्ञान की जा परंपरा है यही ता अहंकार का घनाकार है. म्हणे का हो घनीभूत अहंकार असं तुम्ही सांगितलं ठीक आहे ना. काय सांगितलं घन अहंकार. तर अहंकाराची घनीभूतता म्हणजे काय काय अहंकारामध्ये काय घनीभूतता आहे तर जो अहंकार भ्रांती परंपरेला कारण आहे समजायचं तो कसा अहंकार आहे अज्ञानाने घनीभूत अहंकार आहे असं. ता भ्रांति ज्ञान की जा परंपरा है यही ता अहंकार का घनाकार है. सो अहंकार का घनाकारपणा श्री भगवान ने गीता के 16 अध्याय विषय श्रीमद भगवत गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये आसुर संपत्ती के निरूपण प्रसंग विषय आसुर संपत्तीचं निरूपण करत असताना सांगितलेला आहे. श्लोक देता आहे तिथला इद मध्यमया लब्ध मिमं प्राप्से मनोरथम इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम. ठीक आहे 3 श्लोक आहे त्यातला हा पहिला श्लोक याचा पदच्छेद आणि अन्वय इदम अद्य मया लब्धम इमाम प्राप्से मनोरथम इदम अस्ति इदम अपि मे भविष्यति पुनः धनम. अन्वय अद्य मया इदम लब्धम
इमाम मनोरथम प्राप्से. इमाम मनोरथम प्राप्से. पुढे इदम मे धनम अस्ति. इदम अपि भविष्यति. इदम अपि पुनः भविष्यति. ठीक. अर्थ पहा. अद्य मया इदम लब्धम. आज माझ्याकडून हे प्राप्त केल्या गेलं. इमाम मनोरथम प्राप्त. एवढं प्राप्त करायचं बाकी आहे, ते सुद्धा मी प्राप्त करणारच आहे. पुन्हा इदम मे धनम अस्ति. हे माझं एवढं धन आहे. इदम अपि मे पुन्हा भविष्यती. एवढं आणखीन मी प्राप्त करणारच आहे. हे बघा एवढी 10 एकर जमीन माझी आहे आणि शेजारची 5 एकर ती अजून घेणारच आहे 6 महिन्यात. कळलं की नाही? असा अशा प्रकारचं आहे. लागला अर्थ घना अहंकार. आणखीन सांगतायत पुढचा श्लोक. असौ मया हत शत्रुर अनिश्चेचा परानपि ईश्वरोहमहं भोगी सिद्धोहम बलवान सुखी. असौ मया हतः शत्रुः हनिष्ये च अपरान अपि ईश्वरः अहम भोगी सिद्धः अहम बलवान सुखी. ठीक आहे. देह इंद्रिय मन इत्यादी काले घेऊन हा असणारा सारा अहंकार. ठीक आहे. आणि त्याचे संस्कार हे सर्व मलिन वासनाही आहे. आता याचा पद अन्वय. असौ शत्रुः मया हतः. असौ शत्रुः मया हतः. अपरान अपि च हनिष्ये. अपरान अपि च हनिष्ये. अहम ईश्वरः अहम भोगी अहम सिद्धः बलवान सुखी. अर्थ पहा. असौ शत्रू मया हतः. हा शत्रू तर मी मारलाय. अपरानापी दुसरे अजून जे शत्रू आहेत ना त्यांना सुद्धा मी मारणार आहे. हनिष्य. अहम ईश्वर. मीच काय आहे? ईश्वर आहे. अर्थात सर्वसमर्थ आहे. अहम भोगी. मी भोग भोगणार आहे. सिद्ध आहे. बलवान आहे. सुखी आहे. असा अहंकार. ठीक. पुढे आणखीन. आढ्यो भिजनवानस्मी कोन्योस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञान विमोहिताः. आढ्यः अभिजनवान अस्मि कः अन्यः अस्ति सदृशः मया यक्षे दास्यामि मोदिष्ये इति अज्ञान विमोहिताः. अन्वय पहा. आढ्यः अभिजनवान अस्मि मया सदृशः अन्यः कः अस्ति. मया सदृशः अन्यः कः अस्ति. यक्षे दास्यामि मोदिष्ये इति अज्ञान विमोहिताः. ठीक आहे. अर्थ पहा. तर काय म्हणतो तो मनुष्य? आसुरी संपत्तीवाला, अज्ञानाने ग्रस्त, घनीभूत अहंकारवाला. तर पहा. आढ्य. आढ्य म्हणजे अहम आढ्य. मी मोठा श्रीमंत आहे. आणखीन अभिजनवान अस्मी अर्थात उच्च कुलामध्ये उत्पन्न झालेला असा मी आहे. अभिजनवान अस्मी. मया सदृश अन्य क अस्ति. माझ्यासारखं दुसरं कोण आहे? कोणीच नाही. माझ्यासारखा श्रेष्ठ, माझ्यासारखा श्रीमंत मीच आहे. असं लोक अहंकारने बोलत असतात जगात. आणखीन यक्षे मी यज्ञ करील, दास्यामी दान करील, मोदिशे चयन करील, मौज मस्ती करील इति अशा रीतीने अज्ञान विमोहिता. अज्ञानाने मोहित झालेले, विमूढ झालेले, मूढ झालेले लोक असतात. चला. इन 3 श्लोको करिके कथन कर्या इति.
या 3 श्लोकाने कथन केलं आहे भगवंताने. काय? सो श्लोकाच्या अगोदरचं वाक्य, सो अहंकार का घनाकारपना श्री भगवान ने गीता के 16 अध्याय विषय असुर संपत के निरूपण विषय कथन कर्या है. ठीक आहे ना. अशा रीतीने अहंकाराचा घनापणा आहे नाही भगवंताने या 3 श्लोकाच्या द्वारे सांगितला आहे. कसा कसा अहंकार असतो ते, जो की अज्ञानाने खचून भरलेला आहे. पुढे ही झाली अशुद्ध वासना, मलिन वासना. ठीक आहे की नाही. आता अब शुद्ध वासना का स्वरूप लक्षण वर्णन करे. आता अगोदर शुद्ध वासनेचं स्वरूप सांगतात, नंतर पुन्हा मलिन वासनेचे भेद करतील. ठीक आहे. तर हा श्लोक, पुनर्जन्मांकुरं त्यक्त्वा स्थिता संभ्रष्ट बीजवत ध्यार्थं ध्रियते ज्ञात ज्ञेया शुद्धेति चोच्यते. पदच्छेद पहा. पुनर्जन्मांकुरम त्यक्त्वा, तिथं स्थितम शब्द आहे की नाही, तर स्थितम हा एक पाठ आहे, पण स्थिता असा पाठ चांगला आहे. स्थिता. संभ्रष्ट बीजवत देहार्थम ध्रियते ज्ञात ज्ञेया शुद्धा इति च उच्यते. अन्वय, पुनर्जन्मांकुरम त्यक्त्वा संभ्रष्ट बीजवत देहार्थम स्थिता ज्ञात ज्ञेया ध्रियते शुद्धा इति च उच्यते. अर्थ पहा. पुनर्जन्मांकुरम त्यक्त्वा, जन्मांकुर म्हणजे जन्माचं मूल. जन्मांकुर, जन्माचं जे मूल आहे अज्ञानादी, ते त्यक्त्वा, परित्यज्य, त्याग करके, त्याचा नाश करून, भ्रष्ट बीजवत, भाजलेल्या बीजाप्रमाणे केवल देह धारण करने के लिए जी स्थित आहे. पुन्हा ज्ञात ज्ञेया ध्रियते, ज्ञात ज्ञेया रूपाने जाणली जाते अशी जी वासना, तिला म्हणायचं शुद्धा, शुद्ध वासना. शुद्धा इति च उच्यते. अर्थ पहा. श्लोकाचा अर्थ देऊ राहिले. अर्थ यह, जा वासना जन्म के मूल को नाश करेके, जन्माचं जे मूल आहे अज्ञानादी, त्याचा नाश करून दग्ध बीज की नाही, भाजलेल्या बीजाप्रमाणे देह की स्थिती वास्ते स्थित होवे है, देहाच्या स्थितीकरिता जी स्थित आहे. तथा जिस वासना करके, ज्या वासनेच्या द्वारे अखंड एक रस आनंद वस्तू जाण्या जावे, ज्ञात ज्ञेया, अखंड एक वस्तू जी ब्रह्मतत्व आहे ती ज्याच्याने जाणल्या जाते, सा वासना शुद्ध वासना, त्या वासनेला शुद्ध वासना असं म्हटल्या जातं. काही जागे लागलं इतकं. हे झालं मलिन वासनेचं लक्षण वर केलं, हे झालं शुद्ध वासनेचं लक्षण झालं. अब पूर्व उक्त मलिन वासना का विभाग वर्णन करे. सर्वात अगोदर वासनेचे मुख्य 2 भेद केले होते. कोण कोण? शुद्ध वासना, मलिन वासना. आता त्या मलिन वासनेचे जे 3 भेद आहे की नाही, त्याचा त्या मलिन वासनेचे विभाग करतात. अपूर्वोक्त मलिन वासना का विभाग वर्णन करे. मलिन वासनेचे विभाग करतात ग्रंथकार. तहा जन्म की प्राप्ती करणे हारी सा मलिन वासना यद्यपि अनंत होवे आहे. खरं तसं पाहिलं तर जन्माला प्राप्त करून देणारी ती मलिन वासना अनंत प्रकारची आहे. तरी पण स्मृती ग्रंथामध्ये त्या मलिन वासनेचे जे भेद केलेले आहे, विभाग केलेले आहे, ते विभाग आम्ही इथं सांगत आहोत. तथापि स्मृती विषय सा मलिन वासना संक्षिप्ते, थोडक्यात 3 प्रकार की कथन करिये. 3 प्रकारची. कसे 3 प्रकार आहे? श्लोकाच्या माध्यमाने सांगतात. लोकवासनया जंतो देहवासनया पिच शास्त्रवासनया
वासनया ज्ञानम यथावन्नैव जायते. ठीक. लोकवासनया जंतोः ध्येयवासनया अपि च शास्त्रवासनया ज्ञानम यथावत न एव जायते. अन्वय. लोकवासनया ध्येयवासनया शास्त्रवासनया अपि च शास्त्रवासनया अपि च जंतोः यथावत ज्ञानम न एव जायते. अर्थ पहा. लोकवासनया लोकवासना असेल तर तिच्याद्वारे, ध्येयवासनेने तसेच शास्त्रवासनेने देखील जंतू अर्थात प्राण्यांना मनुष्यांना यथावत ज्ञानम यथार्थ ज्ञान होत नाही. न एव जायते. यथार्थ ज्ञान उत्पन्न होत नाही. या वासना जर शिल्लक असतील तर ब्रह्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही. अर्थ या सा पूर्वोक्त मलिन वासना लोकवासना शास्त्रवासना देहवासना 3 झाले की नाही. इस भेद करके 3 प्रकार की होवे. नकाशात काढून दिला आहे. लोकवासना शास्त्रवासना देहवासना. तीनों वासना वो विषय कोई भी वासना जिस पुरुष को होवे. तिन्ही पैकी कोणतीही जरी वासना असेल, एक जरी असली तरी सुद्धा यथार्थ ज्ञान होत नाही. आणि तिन्ही असतील तर मग बघायची सोय नाही. तीनों वासना वो विषय कोई भी वासना जिस पुरुष को होवे है तिस पुरुष को ता वासना रूप प्रतिबंध के वशते. ते वासना रूप प्रतिबंध विद्यमान असल्याने आत्मा का यथार्थ ज्ञान उत्पन्न होता नहीं. आत्म्याचे यथार्थ ज्ञान उत्पन्न होत नाही. इति. अब लोकवासना का निरूपण करे है. त्या 3 वासनेपैकी एकाचे निरूपण करतात. लोकवासना कशाला म्हणायचं तर पहा. अब लोकवासना का निरूपण करे तहा जिस आचरण के धारण करने ते सर्व लोग हमारी स्तुति करे, कोई भी लोग हमारी निंदा नहीं करे, ऐसे आचरण को मैं धारण करूं. या प्रकार का जो अभिनिवेश है ताका नाम लोकवासना. याला लोकवासना म्हणतात. कसं बरं. आपण तर खूप वेगळे असं आचरण करणार की जेणेकरून माझी सर्व लोक काय करतील स्तुतीच करतील कोणी पण, आणि कोणीच माझी निंदा करणार नाही असं आचरण मी करेन. अशा प्रकारचा जो आग्रह अभिनिवेश दुराग्रह त्यालाच म्हणतात काय लोकवासना. की जेणेकरून सर्व लोकांनी माझी स्तुतीच करावी, निंदा कोणीच करणार नाही अशासाठी चाललेला जो सतत प्रयत्न आहे की नाही, इच्छा भावना विशेष, तिला म्हणायचं काय लोकवासना. पुन्हा पहा. जिस आचरण के धारण करने ते असं आचरण धारण केल्याने की सर्व लोग हमारी स्तुति करे, कोई भी लोग हमारी निंदा नहीं करे, ऐसे आचरण को मैं धारण करूं, अशा आचरणाला मी धारण करेन. या प्रकार का जो अभिनिवेश दुराग्रह है ताका नाम लोकवासना है. सा लोकवासना. परंतु असं कोणी जरी कल्पना केली की माझी सर्व लोकांनी स्तुतीच करावी, निंदा करणार कोणीच करणार नाही असं मी वागल, अशा प्रकारची लोकवासना जर कुणाच्या मनात असेल तर ती लोकवासना आतापर्यंत कधीच कुणाची पूर्ण झालेली नाही आहे. कळलं की नाही. असा दुनियामध्ये एक सुद्धा व्यक्ती झालेला नाही, जीव झालेला नाही आहे काय की त्याच्या आचरणाने त्याची सर्व लोकांनी स्तुतीच केली, निंदा कोणीच केली नाही. असं होऊच शकत नाही. तुम्ही कसंही वागा, 4 लोक स्तुती करतील तर 4 लोक निंदा करणारच. कसंही वागा. म्हणून लोकवासनेच्या नादी लागू नये. शास्त्रविहित मार्गाने माणसाने आपलं आचरण करत राहावं, एवढाच त्याचा अर्थ. ठीक. पंक्ती पहा. सा लोकवासना शतकोटी जन्मों करके भी संपादन करने को अशक्य है की नाही. शतकोटी जन्म, 100 कोटी जन्म जरी प्राप्त झाले तरी देखील लोकवासना सिद्ध होऊ शकत नाही. है की नाही. संपादन करणे को अशक्य है. काय ते काम कसं काय बरं उदाहरण देऊन सांगतात. काय ते सर्व दूषणों ते रहित
तथा सर्व शुभ गुणों करके संपन्न तथा नमस्कार स्मरणादि को करके सर्व पुरुषार्थों की प्राप्ति करने हारे जे रामकृष्ण आदि ईश्वर है, तीनों की भी सर्व लोग स्तुति करते नहीं, किंतु कई एक श्रेष्ठ पुरुष तो स्तुती करे हैं और कई एक पुरुष निंदा भी करे हैं. मग आता बघा, एवढे मोठे भगवान प्रभू रामचंद्र किंवा भगवान श्रीकृष्ण, ठीक आहे ना, कसं त्यांचं की सर्व दूषणो ते रहित असे आहेत, ते कोणतंच दूषण त्यांच्या ठिकाणी नाहीत, राम प्रभूच्या ठिकाणी कृष्णाच्या ठिकाणी. तथा सर्व शुभ गुणो करके संपन्न होते, ते सर्व शुभ गुणांनी युक्त आहेत राम आणि कृष्ण भगवान. तथा त्याचप्रमाणे नमस्कार भक्तांचा त्यांना नमस्कार केला किंवा त्यांचं स्मरण केलं, त्यांच्या नामाचं उच्चारण केलं तरी सुद्धा पुरुषार्थ प्राप्त करून देणारे आहेत, ते कोण? प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण. ठीक. तथा नमस्कार स्मरणादि को करके सर्व पुरुषार्थों की प्राप्ति करने हारे जे रामकृष्णादि ईश्वर है, तीनों की भी त्यांची सुद्धा लोकवासना पूर्ण झाली का? त्यांना लोकवासना नव्हतं, वागणे राळा, परंतु त्यांच्या जीवनात सुद्धा असं घडलं का की त्यांची सर्वच लोकांनी स्तुतीच केली, कोणी निंदा केलीच नाही, असं आहे का? असं नाही आहे. भले 99% लोक स्तुती करणारे असतील, पण 1-2% होईना त्यांची निंदा करणारे सुद्धा लोक आहेच आहे, आजही आहे, त्या काळातही होते. म्हणून लोकवासना ही शेकडो कोट्यावधी जन्माने सुद्धा पूर्ण होणारी नाही आहे. म्हणून लोक काय म्हणतील इकडे ध्यान देऊच नाही माणसाने, साधूने तरी, कळलं की नाही. पण आपण आपलं कार्य करत राहावं, हा त्याचा अर्थ आहे. आणि तशी लोकवासना जर मनात ठेवली आणि तोच जर प्रयत्न सतत चालू असेल तर यथावत ज्ञानम नैव जायते, यथार्थ ज्ञान उत्पन्न होणार नाही, ही हानी आहे लोकवासना जर असेल तर. बघा, जे रामकृष्णादि ईश्वर है, तीनों की भी सर्व लोग स्तुति करते नहीं, किंतु कई एक श्रेष्ठ पुरुष तो स्तुति करे और कई एक नीच पुरुष निंदा भी करे त्यांची. जेव्हा जर रामकृष्णादिक ईश्वरों की भी सर्व लोग स्तुति नहीं करे है, रामकृष्णादिक भगवान आहेत ते, त्यांची सुद्धा जर सर्व लोग स्तुति करत नाहीत, तभी तर मग अस्मदादिक जीवों की सर्व लोग स्तुति कैसे करेंगे, किंतु नहीं करेंगे. तर तुम्ही आम्ही सर्व जीव कोणत्या झाडाचा पाला, राम भगवान कृष्ण भगवान त्यांच्या तुलनेत तर काहीच नाही आपण. मग आपली लोक सर्व लोक आपली स्तुती कसं काय करतील? करू शकत नाही. कळलं की नाही. तभी आता ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज वगैरे वगैरे संत ज्यांच्यापासून जगात कोणाच कधी उपद्व्याप झाला नाही, त्रास झाला नाही, जगाच्या कल्याणासाठीच त्यांचं जीवन होतं, तरी सुद्धा त्यांची सुद्धा स्तुती करणारे सर्वच आहेत का? नाही आहे. स्तुती करणारे अधिक असतील कदाचित, पण निंदा करणारे काही होईना जगात सापडतातच, हा त्याचा अर्थ आहे. तभी अस्मदादिक जीवों की सर्व लोग स्तुति कैसे करेंगे, किंतु नहीं करेंगे. याते सा लोकवासना संपादन करने को अशक्य है. म्हणून लोकवासना संपादन करणं अशक्य है. याते इस अधिकारी पुरुष ने ता लोकवासना का परित्याग करके अपने हित को ही संपादन करना. म्हणून जो अधिकारी पुरुष आहे, जिज्ञासू आहे, साधक आहे, त्याने लोकवासनेचा परित्याग करून आपल्या हित ज्याच्यात आहे त्या हितातच काय करावं? संपादन करावं. अपने हित को ही संपादन करना. यह वार्ता अन्य ग्रंथ विषयी भी कही है. अन्य ग्रंथामध्ये देखील ही गोष्ट सांगितलेली आहे. हा श्लोक देतात. विद्यते न खलु कश्चिदुपायः सर्वलोक परितोषकरो यः सर्वथा स्वहित माचरणीयम किम करिष्यति जनो बहुजल्पः. पदच्छेद पहा. विद्यते न खलु कश्चित् उपायः सर्वलोक परितोषकरः यः सर्वथा स्वहितम आचरणीयम किम करिष्यति जनः बहुजल्पः. अन्वय. यह सर्वलोक परितोषकरः, सर्वलोक परितोषकरः कश्चित् उपायः खलु न विद्यते. खलु न विद्यते. पुढे सर्वथा स्वहितम आचरणीयम.
बहुजल्पः जनः किम करिष्यति. अर्थ पहा की यह असा कोणी उपाय जो की सर्व लोक परितोष कर, सर्व लोकांना संतुष्ट करील, असा कोणी कश्चित उपाय खलू न विद्यते. असा कोणताच जगात उपाय नाही आहे की सर्व लोकांना संतुष्ट करेल. तुम्ही संतुष्ट करायला निघाले आहे की नाही, 100 लोकांना संतुष्ट करायला जाल तरी निदान 2-4 तरी काय होतील, नाराज होणारच. कारण सर्वांच्या मनोभूमिका सर्वसारख्या नसतातच. कळलं की नाही, असा अर्थ आहे. तर कोणताच उपाय नाही आहे सर्व लोकांना संतुष्ट करणारा. म्हणून काय करावं, लोकांना संतुष्ट करण्याच्या भानगडीत पडूच नाहीये. मग काय करावं तर सर्वथा स्वहितम आचरणीय, सर्व प्रकाराने आपलं हित ज्याच्यात आहे तेच माणसाने करावं, आचरणीय. ठीक आहे. बहुजल्पः जनः, खूप काही विचाराचे बडबड करणारे किंवा विचाराचे लोक किम करिष्यति, काय करतील. समजा झाले लोक नाराज, संपूर्ण दुनिया नाराज झाली, हुन काय करतील, ते काय वाकडं करणार आहे, काहीच करू शकत नाही. किंवा सर्व लोक स्तुती करायला लागले साऱ्या जगातले, त्याच्याने काय ततः किम, काय फायदा. का सारे लोक स्तुती करायला लागले म्हणून 2 भाकरीच्या ऐवजी 4 भाकरी जायला लागल्या, खाऊ राहिला, असं आहे का, काही नाही आहे. म्हणून लोकांचा विचार सोडून द्यावा. कळलं की नाही. हा, सर्वथा स्वहितम आचरणीयम बहुजल्प जनः किम करिष्यते. कळलं की नाही. चला, अर्थ यह, जिस उपाय करके सर्व लोग स्तुति करें, सारे लोग अपनी स्तुतीच करतील, ऐसा कोई उपाय लोक शास्त्र विषय आहे नाही. असा कोणताच उपाय लोकात पण नाही, शास्त्रात पण नाही आहे की नाही. तुम्ही म्हणणार नाही नाही, संपूर्ण गावाला मी वर्षभर जेवण देणार आहे, भरपूर श्रीमंत आहे समजा, आणि रोज पंक्ती चालू केल्या, सकाळ संध्याकाळ, सकाळी 6 वाजता नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, वेगवेगळे आयटम, वर्षभर गावाला जेवण. याचा अर्थ सर्व गाव स्तुती करेल असं आहे का, आहे की नाही. खातील लोक, खाऊन घरी जातील, म्हणतील पागल आहे, मूर्ख आहे, विनाकारण खर्च करतो एवढा. असा कोणताच उपाय नाही आहे की ज्याने करून सर्व लोक संतुष्ट होतील. ठीक आहे. ऐसा कोई उपाय लोक शास्त्र विषय नाही, लोकात भी नाही आहे. याते इस अधिकारी पुरुष ने, म्हणजे अधिकारी पुरुषाने काय करावं बरं, इस अधिकारी पुरुष ने ता लोक वासना का परित्याग करके, ठीक आहे ना, त्या लोक वासनेचा काय करावा, परित्याग करावा. समजा उदाहरणार्थ तुम्ही गावाला जेवण सुरूच केलं, खाणारे जरी समजा स्तुती करीत असले, पण निदान दुकानदार लोक तरी नाव ठेवतील, काय घेऊ माणूस डायरेक्ट बीडवरून माल खरेदी करतो, विकत आणतो, आमच्या दुकानात साऱ्या बंद पडल्या, कोणी घ्यायलाच तयार नाही. कारण आता खाण्यापिण्याचा प्रश्नच नाहीये, घरी नाश्ता सुद्धा बनावा लागत नाही, चहा सुद्धा तो वाटतोय, आणि सामान तो तिकडून आणतोय, आमची दुकानं बंद पडली, ते तरी काय करतील, नाव ठेवतीलच ना, असा त्याचा अर्थ आहे. यातीस अधिकारी पुरुषने ता लोक वासना का परित्याग करके, त्या सर्व लोक वासनाचा काय करायचा, परित्याग करून सर्व प्रकार ते आपले हित को संपादन करणं. बस आपला मोक्ष कशाने प्राप्त होईल त्याच्यासाठीच मनुष्याने काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, संपादन करना. लोगों की निंदा स्तुति की तरफ नहीं देखना. बरोबर आहे की नाही. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा सोयीताचा धंदा म्हटलंय की नाही. हा, म्हणून लोक निंदा करतात की स्तुती करतात, तिकडं ध्यान देऊ नये. एखादा कोणी सांगूच लागला येऊन, काय अहो तुमची ते स्तुती करीत होते हो, तेही ऐकायचं नाही. आणि कदाचित कोणी सांगू लागला, अहो तो अमक्या तुमची निंदा करतो, तेही ऐकायचं नाही. स्तुतीही ऐकायची नाही, निंदाही ऐकायची नाही, काही सांगू नको बाबा आम्हाला. कारण स्तुती ऐकली तरी मनामध्ये चलबिचल व्हायला लागते, निंदा ऐकली तरी सुद्धा मनामध्ये काय होते, चलबिचल व्हायला लागते, आहे की नाही, दुःखी व्हायला लागतं मन. म्हणून निंदाही ऐकायची नाही, स्तुतीही ऐकायची नाही, जगाकडे ध्यानच द्यायचं नाही, आहे की नाही. हत्ती चलता है कुत्ते भोगते है, त्या कुत्त्याकडे पाहायचंच नाही, असा अर्थ. लोगों की निंदा स्तुति की तरफ नहीं देखना. झालं पुढे, जिस कारण ते, का बरं, की ज्या कारणाने की ते लोक निंदा स्तुति करके कोई हानी लाभ करी सकते नहीं इति. लोकांनी निंदा केली म्हणून काही हानी होईल असं नाही, लोकांनी स्तुती केली म्हणजे काही लाभ होईल असंही नाही आहे. अहो पण 4 लोकात नाव जातं, याचं काय नाव जातं, कुणाचं नाव जातं, नाव कुणाला आहे,
शरीराला आहे ना, मग शरीराचं नाव जातं, शरीराचा आपला संबंधच काय तवा आहे की नाही? ना आपला शरीराशी संबंध आहे ना शरीराच्या नावाशी संबंध आहे. आम्ही तर आपल्या महिमेत आहोत, आहे की नाही, असं समजायचं. ठीक, चला इथे. किंवा य उक्त अर्थ भर्तृहरीने बी काय आहे, भर्तृहरीने सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे म्हणे श्लोकतः. फार मस्त श्लोक आहे, सारे श्लोक पाठ करायसारखे बघा. ठीक. निंदन्तु नित्य निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथः प्रविचलन्ति पदं न धीराः. असं म्हटलं आहे. पदच्छेद पहा. निंदन्तु नीति निपुणाः यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्य एव वा मरणम् अस्तु युगान्तरे वा न्यायात् पथः प्रविचलन्ति पदं न धीराः. ठीक. अन्वय. नीति निपुणाः निंदन्तु यदि वा स्तुवन्तु यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु वा यथेष्टं गच्छतु वा यथेष्टं गच्छतु. पुढे. अद्य एव वा मरणम् अस्तु युगान्तरे वा धीराः न्यायात् पथः पदं न प्रविचलन्ति. ठीक. अर्थ पहा. नीती निपुणाः, नीती निपुणा म्हणजे शास्त्र कुशलाः, शास्त्रामध्ये जे तरबेज लोक आहे, विद्वान नीती कुशल लोक. निंदंतु सामान्य लोकांची गोष्ट सोडा, शास्त्रवेत्ता लोक बी कदाचित निंदा करत असतील आपली तरी काही हरकत नाही. नीती निपुणाः निंदंतु यदि वा अथवा स्तुवंतु किंवा स्तुती करत असतील तर स्तुती करू द्या. किंवा लक्ष्मी समाविशतु, लक्ष्मी धन संपत्ती खूप येत असेल तरी हरकत नाही, विशतु समाविशतु. किंवा यथेष्टम गच्छतु, किंवा असलेली संपत्ती सर्व निघून चालली तरी देखील काही हरकत नाही. आणखी अद्य एव म्हणजे किती मोठं अनुकूलता आली किंवा प्रतिकूलता आली तरी देखील जे धीर लोक आहेत ते आपल्या शास्त्रोक्त मार्गापासून विचलित होत नाही हे सांगायचं आहे. अद्य एव मरणमस्तु, आज मरण येत असेल येऊ द्या, काही हरकत नाही, स्वीकार आहे, स्वागत आहे त्या मृत्यूचं. अथवा युगांतरे वा, किंवा खूप दीर्घ कालानंतर मरण येणारे तरी हरकत नाही. अशी कशीही स्थिती असली तरी देखील धीर पुरुष न्यायात पथः, न्यायात पथ म्हणजे शास्त्रविहित मार्गापासून पदम न प्रविचलन, एक पाऊल सुद्धा विचलित होत नाही जे धीर पुरुष आहे. कसली अनुकूलता येऊ द्या, कसली विपत्ती संकट येऊ द्या, मरण आज येऊ होऊ द्या, लक्ष्मी येऊ अथवा जाओ, कोणी स्तुती करो अथवा निंदा करो, आपण आपल्या स्थितीपासून विचलित व्हायचं नाही. कळलं? चला पुढे. अर्थ यह, श्लोकाचा अर्थ देत आहे. नीतिविषय कुशल पुरुष निंदा करो अथवा स्तुति करो, और लक्ष्मी प्राप्त हो अथवा चली जाओ, और आज दिन विषय मरण हो अथवा युगांतर विषय हो, मरण नंतर येवो. परंतु धैर्यवान विवेकी पुरुष न्यायात पथ शास्त्रविहित मार्ग, ते शास्त्रविहित मार्गापासून एक पद मात्र भी, एक पाऊल सुद्धा चलायमान होते नाही. लागला अर्थ? हा. म्हणून याला म्हणतात बुद्धीचं स्थैर्य, ते प्राप्त व्हायला पाहिजे. काही जरी संकट आलं, काही जरी गोष्ट घडली तरी माणसाने विचलित होता कामा नये. ठीक आहे. हा एवढं मात्र कर की जीवन जगत असताना
शास्त्रोक्त जीवन जगलं पाहिजे. म्हटलंय की नाही, न्यायात पथ, शास्त्रविहित मार्गापासून, शास्त्रापासून एक पाऊल सुद्धा ढळत नाही, आहे की नाही. म्हणून जीवन जगत असताना कुणाचं वाईट आपल्याकडून होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. ठीक आहे की नाही. कुणाचंही करता येईल तर चांगलंच करावं ही भावना ठेवून शास्त्रोक्त मार्गाने आपलं आचरण करत राहावं आणि मोक्ष मार्गासाठी प्रयत्न करीत राहावे, हा त्याचा अर्थ आहे. मग बाकीच्या अनुकूलता प्रतिकूलता किती कशाही आल्या तरी विचलित होता कामा नये, हा अर्थ आहे. पंक्ती पहा. एक पद मात्र भी चलायमान होते नाही, अर्थात लोककृत निंदा स्तुती आदि को की उपेक्षा करके, लोकांकडून होणारी निंदा किंवा स्तुती त्या सर्वांचीच धीर पुरुष काय करतात, उपेक्षा करतात, तिकडे लक्ष देत नाही. आदि को की उपेक्षा करके विवेकी पुरुष आपले हित ही संपादन करे, आपल्या हिताचंच संपादन करतात, मोक्ष प्राप्त करण्यासाठीच प्रयत्न करतात. किंवा ता लोकवासनाविषयी अभिनिवेश वाले पुरुष को आत्मज्ञान नहीं उत्पन्न होवे है. ज्याच्या ठिकाणी लोकवासना अत्यंत खचून भरलेली आहेत ना, त्याला आत्मज्ञान उत्पन्न होतच नाही, आत्मसाक्षात्कार होतच नाही, हे देखील शास्त्राने सांगितलेलं आहे. बघा पंक्ती काय म्हणतात. किंवा ता लोकवासनाविषयी अभिनिवेश वाले पुरुष को आत्मज्ञान नाही उत्पन्न होवे आहे, की ज्याचा अभिनिवेश आहे, दुराग्रह आहे की नाही मी लोकवासना संपादन करीलच, म्हणजे काय असं वागल की जेणेकरून सारी लोक माझी स्तुती करतील, कोणीच निंदा करणार नाही, असा आग्रह धरून वागणारा जो मनुष्य आहे, अभिमानी अहंकारी मनुष्य आहे, त्याला ज्ञान होतच नाही. य वार्ता अन्य शास्त्राविषयी भी काही आहे, अन्य शास्त्रात सुद्धा सांगितलेलं आहे. काय सांगितलं. न लोक चित्त ग्रहणे रतस्य न भोजनाच्छादन तत्परस्य न शब्द शास्त्राभिरतस्य मोक्षो न चाति रम्यावसथ प्रियस्य. ठीक पदच्छेद. न लोकचित्त ग्रहणे रतस्य न आच्छादन तत्परस्य न शब्दशास्त्राभिरतस्य मोक्ष न च अतिरम्य अवसत प्रियस्य. अन्वय पहा. लोकचित्त ग्रहणे रतस्य न, ठीक, भोजनाच्छादन तत्परस्य न, शब्दशास्त्राभिरतस्य न च अतिरम्य अवसत प्रियस्य न मोक्ष. मोक्ष शब्दाचा अन्वय सर्व बरोबर. कसं. लोकचित्त ग्रहणे रतस्य न मोक्ष. लोकाचं चित्त मनोरंजित करण्यासाठी, लोकाच्या चित्ताचं रंजन करण्यामध्ये जो रममान आहे, अर्थात लोकांना खुश ठेवण्यामध्येच ज्याचे सतत प्रयत्न चालू आहेत, त्यालाही मोक्ष प्राप्त होत नाही. आणखीन भोजन आच्छादन तत्पर असते. बस चांगलं भोजन मिळायला पाहिजे, झोपायला चांगलं भेटायला पाहिजे, आणि हे करण्याकरिताच रात्रंदिवस ज्याचे प्रयत्न असतात, अशा व्यक्तीला सुद्धा प्राप्त होत नाही काय, मोक्ष. आणखीन शब्दशास्त्राभिरतस्य, शब्द आणि शब्दशास्त्रामध्येच रत असणारा जो मनुष्य आहे, केवळ प्रक्रिया पाठ करतो आहे, त्याचं तात्पर्य समजून वृत्तीमध्ये काही जाणत नाही, त्या स्वरूपापर्यंत पोहोचत नाही आहे, त्याला सुद्धा काय, न मोक्ष. एवढंच नाही, च अतिरम्य अवसत प्रियस्य, अतिशय रमणीय घर वगैरे आपल्याला पाहिजे यासाठीच प्रयत्न करणारा जो मनुष्य आहे, त्याला सुद्धा प्राप्त होत नाही काय, मोक्ष. पुढे पहा. अर्थ यह, जो पुरुष सर्व प्रकारचे लोकों के चित्तरंजन करने विषयी प्रीती वाला है, बस ये न केलं पण गोड गोड बोलून माईक समोर आला इतकं गोड बोलणार की लोकांना असं खुश करून टाकणार, आणि पुन्हा नंतर सांगणार बघा असं बोलावं लागतं, काय कला अशी काय कोणाला जमती काय, हा नाही की नाही. असं लोकांना खुश केलं, पुढच्या वेळेस नुसतं म्हणलं ऐ तू पंगत दे, लगेच तो देणार, बस हेच करीत राहा म्हणा आयुष्यभर, कळलं की नाही. असं लोक रंजन करण्यामध्ये जे कोणी प्रवृत्त असतात त्यांनाही मोक्ष प्राप्त होत नाही. परंतु हे सारं मनावर दृढ ठेवून
तशा स्थितीत राहणं हे बी सोपं नाही आहे. समजा एखाद्याला असं वाटत असलं काय, बघा ना का किती भारी बोलतो राव, काय लोकांना प्रसन्न केलंय, आणि एवढं लोकांना प्रसन्न केलं, तो जे म्हणेल ते लोक करतात, आहे की नाही. आपल्याला ती येतच नाही रावकाला, आपल्या मागं कोणीच नाही, आणि व्याकुल होत असेल त्यालाही भेटणार नाही काय, मोक्ष. कळलं की नाही. या दुनियादारीचा विषय सोडून द्यायचा. कोण काय करतं तिकडं पाहायचं सुद्धा नाही, आणि कोणाचं किती ऐश्वर आहे आणि कोणाला किती लोक मानून राहिले काहीच घेणं देणं नाहीये. तिकडं बघायचं सुद्धा नाही कान्या डोळ्याने. आपण आपल्या मार्गावर दृढ राहायचं. त्याला म्हणायचं स्थितप्रज्ञा, स्थिर बुद्धी झाली पाहिजे. कळलं की नाही. हा, एवढं सोपं बी नाही आहे, पण आवश्यक आहे. ठीक. सहज विचलित होतात ना माणसं. काय लोक म्हणतात जेव्हा काय, अरे 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले तू गावा सोडून गेला, इकडं फिरतो, काशीला जातो, वृंदावनाला राहतो, मथुरेला राहतो, हे शिकतो आणि ते शिकतो, नुसतं बोलतच राहतो, काय येतं तुला गाजराचा पाला. बघ आत्ता गेला 6 महिन्यापूर्वी हे दनादन कीर्तन ठोकितो दुसरा मुलगा शेजारचा, आणि तुला काय येतं. असं म्हणल्यावर कदाचित विचलित होण्याची शक्यता असते की नाही. काय बुवा पण विचलित होऊ नये. हे अज्ञानी लोक काय म्हणतात तिकडे पाऊस सुद्धा नाही. कळलं की नाही. चला. जो पुरुष सर्व प्रकार ते लोकों के चित्तरंजन करने विषय प्रीति वाला है तथा जो पुरुष भोजन आच्छादन विषय ही तत्पर है. कळलं की नाही. खायला प्यायला लिहायला मस्त पाहिजे, फिरायला गाडी, झोपायला बंगला, आहे की नाही, आणि खाण्यासाठी एकदम चांगले चांगले पदार्थ, बस काय पाहिजे दुसरं हो जीवनामध्ये, आहे की नाही. असं जर समजत असेल, तेवढ्यावर स्थिर असेल, काही उपयोग होणार नाही. किती काळ चालणार त्याचं. 2 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष, मरोस्तवर ततक की पुढं काय, आहे की नाही. मग पुढं मेला मग होणार सर्प किंवा उंदीर, आणि त्याच घरात घुसण्याचा प्रयत्न करणार. मग त्या घरात राहणारा जो दुसरा कोणी येईल तो दरवाजा पक्का करणार किंवा पिंजरा ठेवणार, आणि पिंजऱ्यात अडकणार हा मग उंदीर झालेला. मग हा विचार करणार, बाबा किती कष्टाने एवढा मोठा बंगला बांधला मी, इतकं वर्ष राहिलो, आणि मी माझ्या हाताने याला नावावर करून दिलं, आणि याने मला खुशाल कोंडून टाकलं पिंजऱ्यात. 2 दिवस झाले खायला सुद्धा देईना. कळलं की नाही. असे गोष्ट अवघड आहे बा. बरं तेवढ्यावर थांबत नाही, हा पिंजरा ठेवून देतो मांजरी समोर. बिचारी धडधड धडधड चालू आहे माझ्या मनात, तिथं खाता येईना, ती बिचारी परेशान, आणि मी घाबरून घाबरून परेशान, इकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ. काय करावं. नसतं केलं बरं झालं असतं, त्यापेक्षा मोक्ष प्राप्त केला असता ते बरं झालं असतं. आता पश्चाताप करून काय उपयोग. कळलं की नाही. चला. तथा जो पुरुष भोजन आच्छादन विषय ही तत्पर है तथा जो पुरुष व्याकरणाधिक अनात्मशास्त्र, श्लोकात आलं होतं ना, शब्दशास्त्राविरतस्य न, तर शब्दशास्त्र शब्दाने कोणते शब्द घ्यायचे, अनात्म्याचं प्रतिपादन करणारे शास्त्ररूप शब्द व्याकरणाधिक. मग व्याकरण, ज्योतिष, वास्तुशास्त्र, बाकी सारं आलं त्याच्यात, वेदांत सोडून सारे. जो पुरुष व्याकरणाधिक अनात्मशास्त्र विषय अभिनिवेश वाला है, ठीक आहे, आग्रह धरणार आहे, दुराग्रह धरणार आहे. मी बघा काशिका महाभाष्य 4 वर्ष शिकलो, आणि कोणताही पंडित येऊ दे आपल्या समोर त्याचं मी खंडन करायला तयार आहे. कळलं की नाही. याच्यातच अभिनिवेश असेल तर ततक की अभिनिवेशवाला आहे. तथा जो पुरुष अत्यंत शेवटचा पाद काय होता, च अतिरम्य अवसत प्रियस्य, त्याचा अर्थ करू राहिले. तथा जो पुरुष अत्यंत रमणीक विषय आहे, अत्यंत रमणीय असे बांधतोय काय घर, हा, की दुसऱ्याला बोलवतो तो, बघा आमचं घर पाहायला या, आणि जाता जेव्हा दुसरे पाहण्यासाठी तेव्हा आश्चर्यच करतात, बाप रे बाप इतका सुंदर बंगला, आणि अशा अद्भुत नवीन नवीन वस्तू तुम्ही आता घरात संग्रह केल्या आहेत, धन्य आहे बा तुमची, कमाल आहे तुमचं, धन्यवाद. कळलं की नाही. हा तथा जो, आणि तोही मग धन्यवाद दिल्यामुळे काय होतो, अत्यंत खुश होतो, वा आपल्यासारखं कोण आहे. कळलं की नाही. तथा जो पुरुष अत्यंत रमणीक गृहो विषय प्रीति वाला है, ऐसे पुरुष को मोक्ष प्राप्त होता नहीं. याते म्हणून मोक्ष की इच्छा वाले पुरुषने, ज्याला खरं मनापासून काय आहे मोक्षाची इच्छा आहे, त्या पुरुषाने सा लोक वासना सर्व प्रकार ते परित्याग करणी इति, सर्व प्रकारे पूर्ण रूपाने त्या लोक वासनेचा काय करावा, त्याग करावा, परित्याग करावा. ठीक. तर मलिन वासनेचे 3 प्रकार केले होते.
लोकवासना, शास्त्रवासना, देहवासना. तर आतापर्यंतचं विवेचन झालं ते लोकवासनेचं. त्याच्यानंतर शास्त्र वासना काय आहे, ती सुद्धा कशी प्रतिबंध करते मोक्षासाठी, या साऱ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. पण तो विचार आपण नंतर करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.